नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मंगळवेढा तालुक्यासाठी एक ऐतिहासिक आणि विकासाला गती देणारी सुरुवात झाली आहे. दशकानुदशके पाण्याअभावी अडचणीत असलेल्या या दुष्काळी भागासाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या प्रत्यक्ष कामाला आज सुरुवात करण्यात आली आहे. मंगळवेढ्यातील आंधळगाव दहिवडी या रस्त्यावर या योजनेसाठी आवश्यक असलेल्या महाकाय लोखंडी पाईप्सची निर्मिती वेगाने सुरू असून अत्याधुनिक पाईप बाइंडिंग मशीनच्या माध्यमातून काम सुरू केलं आहे. सुमारे 6 ते 7 फूट व्यासाच्या या पाईप्सद्वारे योजनेचा पहिला टप्पा पूर्ण केला जाणार आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांना सिंचनाचे पाणी उपलब्ध होणार असून शेती, पिण्याचे पाणी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळणार आहे. शेतकऱ्यांना नियमित पाणी मिळाल्यामुळे पिकांचे उत्पादन वाढण्यासोबतच उत्पन्नातही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. याच अनुषंगाने भीमा नदीवरील तामदर्डी आणि वडापूर बंधाऱ्यांचे कामही प्रगतीपथावर असून टेंभू आणि म्हैसाळ योजनेचे पाणी मान नदीत आणून संपूर्ण तालुका सिंचनाखाली आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व पाणीविषयक प्रकल्पांमुळे मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी ओळख मागे पडून शेतीपूरक विकास, रोजगार निर्मिती आणि जलसुरक्षेला चालना मिळणार आहे. या नव्या वर्षाच्या या विकासात्मक सुरुवातीमुळे मंगळवेढ्यात आशेचे आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. जे आपण पहिल्यांदा म्हणला बऱ्याच दिवसाचा बऱ्याच वर्षाचा प्रश्न 2009, पण असं काही नाही. हा आमच्या गेल्या कित्येक पिढ्याचा प्रश्न आहे. म्हणजे मी ज्या वेळेला लोकप्रतिनिधी म्हणून मला या जनतेने या ठिकाणी विधानसभेत पाठवलं त्यावेळेला सुद्धा मला वाटत होतं की बाबा हे आज आमच्या कपाळावरचा जो दुष्काळाचा कलंक आहे हा पुसला जाईल का, हा प्रश्न कायम भेडसावत होता. परंतु मी मनाशी निश्चय केला. आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. त्यामुळं या ठिकाणी जे मी विधानसभागृहामध्ये जी हाक दिली, देवाभावांना दिली, अख्ख्या सभागृहाला दिली की आम्ही दुष्काळात जरी जन्मलो असलो तरी आम्हाला दुष्काळात मरू देऊ नका, एवढी यातना या ठिकाणी त्या सभागृहात केल्यानंतर सभागृहात आदरणीय देवाभाऊंनी सुद्धा पॉझिटिव्ह उत्तर दिलं. आणि पॉझिटिव्ह उत्तर दिल्यानंतर याच्यामध्ये भयंकर अडचणी होत्या, भयंकर अडचणीचे डोंगर होते. पण अडचणीचे डोंगर आदरणीय देवाभाऊ साथ असल्यामुळं, त्यांचा पाठीवर आशीर्वाद असल्यामुळं या सगळ्या अडचणी दूर केल्या. आणि अडचणी दूर करून त्या ठिकाणी आपण बघताय 700 कोटीची ही आपल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजना आज या ठिकाणी कार्यान्वित झालेली आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचं काम चालू होतंय. आता काही दिवसांनी दुसऱ्या टप्प्याचं येईल आणि तिसऱ्या टप्प्याचं, असे 3 टप्प्याची ही योजना आहे. 3ही टप्प्यामध्ये ही योजनेचं काम पूर्ण झाल्यानंतर या मंगळवेढ्यातील दक्षिण भागातील सर्व जनतेला, शेतीला पिण्याचं पाणी असेल, जनावरांना लागणारं पाणी असेल, हे 100% उपलब्ध. आता आंदोलक सुद्धा आमचे अंकुशराव पडोळे आमच्याच बरोबर आहेत. आणि खरं म्हणजे अंकुशराव पडोळ्यांचं आमचं राजकीय आता समोरच आहेत. आपल्या ह्याच्या संवेद सांगतो की राजकीय आमचं कधीही होत नव्हतं, म्हणजे जमत नव्हतं. परंतु अंकुशराव आणि मी एकदा बसलो, त्यांनी आंदोलन केल्यानंतर मी त्यांच्याशी चर्चा केली, बसलो. आणि त्यांना विश्वास, कारण त्यांचंही बरोबर होतं. आंदोलन करत असताना पाणी येतंय, बरंच झालंय, त्याला टोकन आलं, हे आलं, ते आलं, हे सगळं झालं, परंतु पाणी कधी आलं नव्हतं. परंतु या अशाच माध्यमातून मलाही तसंच वाटत होतं की पाणी, मी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं पाणी येईल का नाही, हा प्रश्न सुटेल का नाही. परंतु अशी शंका ते आंदोलक असतील किंवा मंगळवेढ्यातील जनता असेल यांच्या मनात येणं सुद्धा हे काही चुकीचं नाही आहे. त्यांच्याही मनात असे प्रश्न होते. त्यामुळं आम्ही सांगून सुद्धा ते आंदोलन करायचे. पण ज्या वेळेला या बैठका अंकुशरावांना आणि सर्व त्यांच्या बरोबर सहकार्य असणारे आंदोलक होते, या सगळ्यांना घेऊन गेल्यानंतर त्यावेळेला त्यांना विश्वास बसला. आणि विश्वास बसल्यानंतर त्यांनी म्हणले आम्ही राजकारण करायचं कशासाठी, की आम्ही पाण्यासाठीच करणार आहे. आणि पाणीच जर येत असेल, आमचा प्रश्नच मिटत असेल, तर कायम आमचे काही पक्ष असू द्या, काही असू द्या, आम्ही तुमच्या बरोबर आणि तुमच्या विचाराबरोबर राहू. तेव्हापासून विकास कामासाठी आम्ही सर्वजण पक्षाच्या सगळ्या गोष्टी सोडून आम्ही सर्वजण एकत्रित येऊन या तालुक्याचा विकास, पाणी असेल, रस्ते असतील किंवा अन्य शैक्षणिक असतील, या सगळ्या गोष्टी सोडवण्याकरता आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आहोत. विधानसभा निवडणुकीवेळी तुम्ही जो 3000 कोटी रुपयांचा निधी मागील कालावधीत मतदारसंघासाठी आणला होता, त्यावरून टीका होताना दिसून आली. 3000 कोटी नाही, 5000 कोटीचा त्याचा हिशोब सुद्धा त्या ठिकाणी मी दिलेला आहे. आणि अजून सुद्धा 5000 कोटीचा जर त्यांना हिशोब पाहिजे असेल तर त्यांना कुठेही त्याच्या जिथं पाहिजे तिथं त्या ठिकाणी आम्ही हिशोब द्यायला तयार आहे.
एक सांगतो, पाण्याच्या बाबतीत मंगळवेढा तालुका अत्यंत म्हणजे दुर्दैवानं मला सांगावं असं वाटतंय की ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी कुठलं नियोजनाचा किंवा कुठला काही विषय येत नाही, पण ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी तरी नियोजन झालं पाहिजे होतं. परंतु आतापर्यंत त्या ठिकाणचं जिथं पाणी आहे तिथं नियोजन नाही आणि जिथं पाणी नाही तिथं तर अडचणच आहे. अशी परिस्थिती या तालुक्याची होती. परंतु या ठिकाणी मी मला ज्या वेळेला जनतेने त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं, त्यानंतर या तालुक्याचा अभ्यास माझा होताच आणि या तालुक्यामध्ये भीमा नदी काठला जवळजवळ 19 किलोमीटर मध्ये एकही बंधारा नाही. मग बंधाराच 19 किलोमीटर मध्ये नसल, पाणी किती जरी सुटलं, नदी काठला जरी शेती असली तर पाण्याची तिथं आपदा होत होती. उन्हाळ्यात लोकांना पाणी मिळत नव्हतं. तुम्ही नदी काठला सुद्धा बघून घ्या. पण त्या ठिकाणी आम्ही तामदर्डी बंधारा आणि वडापूरचा बंधारा हे 2 बंधारे त्या ठिकाणी निर्माण करतोय. तामदर्डी बंधाऱ्याचं काम आता पूर्णत्वाकडे चालू आहे. वडापूर बंधाऱ्याचं सुद्धा काम पूर्ण होतंय. त्यामुळं तिथल्या लोकांना जिथं पाणी आहे त्याचं सुद्धा योग्य नियोजन करून उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्या लोकांना कायम पिढ्यानं पिढ्या पाणी मिळणार आहे. भीमा नदीच्या काठच्या लोकांना सुद्धा ज्या ठिकाणी पाणी मिळत नव्हतं, एक वेळा तर अशी परिस्थिती होती की मान नदीमध्ये म्हणजे उजनीत पाणी नसल्यामुळं मान नदीमध्ये पाणीच येत नव्हतं. परंतु मी आदरणीय देवाभावांच्या कानावर घालून या ठिकाणी जे म्हैसाळचं टेंबूचं जे पाणी आहे ते टेंबूचं पाणी सुद्धा मान नदी, कुणाचाही विश्वास बसत नव्हता त्यावेळेला. बऱ्याच लोकप्रतिनिधी म्हणजे माझ्या बरोबर असलेल्या सगळ्यांनी त्या ठिकाणी त्यांना विश्वास नव्हता की पाणी कुठे येत असतंय का म्हणले. परंतु त्यावेळेला सुद्धा मी टेंबूचं पाणी मान नदीत आणून दाखवलं आणि जिथं आणि त्या ठिकाणी ट्रायल झाली गेली की टेंबूचं सुद्धा पाणी मंगळवेढा आणि पंढरपूर मान नदीमध्ये दोन्ही तालुक्याला हे मिळू शकतं, हे त्या ठिकाणी निष्पन्न झालं. आणि आज म्हैसाळ योजना असेल त्याचंही बरीचशी कामं अर्धवट होती, ती कामं सुद्धा आता पूर्णत्वाकडे चालू आहे. त्यात सुद्धा पाण्याचं योग्य नियोजन करून या तालुक्याला 100% सर्व जमिनीला इरिगेटेड करण्याकरता या ठिकाणी आमचा प्रयत्न आहे. आणि आम्ही तो म्हैसाळ योजना असेल, मान नदीचा काठ असेल, भीमा नदीच्या काठचे असेल किंवा हा उपसा सिंचन असेल, त्यामुळं मंगळवेढा तालुक्याचा पाण्याचा प्रश्न पुढच्या पिढ्याचा हा आमचा संपणार आहे. ज्या ठिकाणी आंधळगावच्या मालरानावरती 24 गावच्या उपसा सिंचन योजनेच्या कामाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. तर आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी काम होतंय. खरं तर आम्हाला अतिशय आनंद झाला की गेली 40 वर्षापासून आम्ही हे ऐकतोय की नुसतं पाणी येते 24 गाव 35 गाव तेलदोंडा दोड्डा नाला अशा अनेक आश्वासनं आम्ही आतापर्यंत ऐकत आलो. परंतु खरंच समाधान दादा अवतडे साहेबांच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी त्यांना आमदार म्हणून निवडून दिलं आणि त्याचमुळं मला तर वाटतंय त्यांच्या या अथक प्रयत्नामुळेच ही खरं तर योजना मार्गी लागली आणि आम्हाला कुठंतरी आता ही योजना प्रत्यक्षात कार्यान्वित होताना या ठिकाणी आज दिसते. तर भविष्यामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून सर्व माझ्या माहितीप्रमाणे 24 ते 25 गाव या योजनेमध्ये समाविष्ट आहेत. तर संपूर्ण 17 ते 18 हजार हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली येणार आहे. तर खरं तर आम्हाला इतका आनंद झाला की पिढ्यानं पिढ्याचा हा आनंद आम्ही विसरू शकणार नाही आणि आमदार साहेबांचे हे ऋण आम्ही कधीही फेडू शकणार नाही असं मला या ठिकाणी म्हणावं असं वाटतं. त्याचबरोबर गेल्या निवडणुकीमध्ये काय लोकांनी सांगितलं विरोधकांनी प्रचार करताना की तिथे एक पाईप आणून दाखवली आणि ती पाईप माघारी गेली. तर मला त्यांना एवढं सांगायचं आहे की तुम्ही आता आम्ही इथनं आज परत जाणार आहे तर तुम्ही उद्याला येऊन प्रत्यक्ष तिथे कामावर बघा इथं आमदार साहेबांनी काय केलंय आणि 2 वर्षामध्ये तुम्ही फक्त दारं धरायची तयारी करा असं मी तुम्हाला खात्रीला एक पद्धतीने सांगतो आणि थांबतो. टप्प्यामध्ये काम होतंय आणि साधारणतः 24 गाव याच्यामध्ये समाविष्ट आहे ती आणि 17,000 ते 18,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. याच्यामध्ये संपूर्ण गावचे इरिगेशन टँक पाझर तलाव वगैरे फिडिंग आहेत. तर पावसाळ्यामध्ये वाहून जाणारं पाणी पण त्याच्यामध्ये पाझर तलाव मध्ये येणार आहे. त्याच्यामुळे आमचा कायमचा दुष्काळ हटणार आहे आणि आमचा सोन्याचा दिवस आम्हाला बघायला मिळणार आहे. पाणी कुठून येणार आहे? पाणी हे उजनीचं पाणी गुंजेगावमध्ये तिथं बंधारा आहे तिथून ते उचलून लिफ्ट करून 2-3 टप्प्यामध्ये संपूर्ण भागाला पाणी देणे. मी भीमराव मोरे. मंगळवेढ्याच्या दक्षिण भागाचा पाण्याचा प्रश्न गेल्या 40 वर्षापासून जो गाजत होता तो आज कार्यान्वित होत असताना आमच्या दक्षिण भागातील शेतकऱ्यांना या ठिकाणी अत्यंत आनंद होतो आहे. या
या दक्षिण भागाच्या पाण्याचं राजकारण गेल्या 40 वर्षापासून चालू असताना फक्त निवडणुका आल्या की खोट्या कागदपत्रामध्ये मंजुरी मिळाली, निधी मिळाला, अशा प्रकारच्या घोषणा करायच्या आणि या भोळ्या बाबड्या शेतकऱ्यांना फक्त मताचा जोगवा आपल्या पदरात पडला पाहिजे याच्यासाठी केलेले हे प्रयत्न आणि गेल्या 40 वर्षापासून ज्या योजना या लोकांच्या मध्ये प्रलंबित होती ती योजना या तालुक्याचे पाणीदार आमदार आणि आमचे भूमिपुत्र आदरणीय पाणीदार आमदार समाधानदादा अवताडे यांच्या माध्यमातून आज प्रत्यक्षात कारवाई सुरू झालेली आहे. पहिलं टेंडर झालेलं आहे, आता दुसरे टेंडर होत आहे. या ठिकाणी पाईपा बनवल्यापासून ते सर्व पाईपाची प्रोसिजर या ठिकाणी चालू आहे. आपल्या सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी हजारो शेतकऱ्यांनी आज या ठिकाणी पाहिली आणि या ठिकाणी असलेली ही योजना आज कार्यरत होत असताना आमच्या सर्व दक्षिण भागातील या 24 गावच्या शेतकऱ्यांना अत्यंत आनंद होतो आहे. या निमित्तानं आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या मार्फत आमदार समाधानदादा अवताडे यांचा आभार मानतो.